कर्नाटक सीमा तणावग्रस्त, खासदार धैर्यशील माने यांना कोगनोळी टोल नाक्यावर अडवले, महामार्गावर ठिय्या आंदोलन। कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सीमा भागात काळा दिवस पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक 1 नोव्हेंबर सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने बेळगावकडे रवाना झाले होते। मात्र कर्नाटक पोलीस प्रशासनाने त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावरच अडवले। त्यामुळे काही काळ पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा तणाव निर्माण झाला। खासदार माने यांना प्रवेश नाकारताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। मी संविधानिक पदावर आहे, मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे, कोणालाही तो अधिकार हिरावून घेण्याचा हक्क नाही, असं ठामपणे सांगत त्यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं। यावेळी माने यांनी कर्नाटक प्रशासनाच्या कारवाईचा दडपशाही म्हणून निषेध नोंदवत बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची घोषणा केली। मराठी भाषिकांचा लढा न्यायासाठी आहे आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। दरम्यान वाढता तणाव पाहता पोलिसांनी खासदार माने यांना ताब्यात घेत कागल पोलीस ठाण्यात आणले। त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। या संपूर्ण प्रकारामुळे सीमा भागातील वातावरण पुन्हा एकदा तापले असून या प्रकरणावर पुढील काही तासात राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग येण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।